आम्ही भाताला फोडणी घातलेली आहे, गरम मसाला टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि त्याला फोडणी घातलेली आहे. आम्ही नेहमी सारखे लेअर नाही करणार आहोत. हे जे मोठे मोठे जे दिसत आहेत ते प्रॉन्स आहेत, जे आता या मोठ्याशा भातामध्ये जाणार आहेत. नेहमी तुम्हाला मी थर दाखवत असते कसा लावायचा, पण यावेळेस हे आम्ही असे करणार आहोत. 2 प्रकारे करता येते बिर्याणी, एक लेअर लावून करता येते आणि एक विदाउट लेअर लावून. ही आजची जी बिर्याणी आहे जी विदाउट लेअर लावून केलेली आहे. आता हे सगळे जे प्रॉन्स आहेत ते सगळे त्या भातामध्ये गेलेले आहेत आणि मस्तपैकी आता ते मिक्स करायचे, जेणेकरून ते खालती चिकटू नये म्हणून ते मिक्स करायचं. भात अर्धवट शिजलेला आहे. भात अर्धवट शिजलेला आहे. त्याच्यामुळे हे आता व्यवस्थित सगळं बॅटर मिक्स करून घ्यायचं. पाणी टाकायचं ना, पाणी टाकलेलं आहे, सगळं टाकलेलं आहे. आता फक्त दमावर हे होणार आणि मग वाफेवर. नंतर त्याला वाफ लावायची आणि बाहेरनं कव्हर करून घ्यायचं, म्हणजे त्याच्या जे आतमधले जे आहे त्याच्या आतमध्ये हवा गेली नाही पाहिजे, म्हणून त्याच्यावरती मोठंसं झाकणी किंवा परात ठेवायची, जेणेकरून त्याच्या आतले जे हे आहे राईस त्याच्यामध्ये वाफ जाता कामा नये. अशी आजची आमच्या आजीची स्पेशल बिर्याणी आहे. तुम्ही पण नक्की करून बघा. तुम्ही पण नक्की करून बघा. रत्नागिरीत स्पेशल प्रॉन्स बिर्याणी. ह्याचा व्हिडिओ मी मागे पण पाठवला होता माझ्या आईने. पण ती थराची होती. ह्याचा व्हिडिओ मी मागे पण टाकला होता, पण ती थराची बिर्याणी होती. ही विदाउट लेअरची बिर्याणी आहे. बघा किती मस्त ह्याला टेक्स्चर आलेलं आहे त्या प्रॉन्समुळे. असा मस्त घमघमीत असा वास सुटलेला आहे. तुम्ही नक्कीच सांगा की तुम्हाला कशी वाटली ही आमच्या आजीच्या हातची बिर्याणी. आणि मी पण खाल्ल्यावर कमेंट करते ना. मी सुद्धा खाल्ल्यावरती कमेंट करते की कशी वाटली आमच्या आजीची बिर्याणी. आणि आमच्या आजीने नुकतंच एक चॅनल सुरू केलंय, त्याचं नाव आमची आजी आहे. त्याच्यावर सुद्धा हा मी व्हिडिओ पाठवला आहे, त्याच्यावर सुद्धा जाऊन तुम्ही बघू शकता. आता ह्याच्यावर आम्ही झाकणी ठेवलेली आहे, जेणेकरून ती भाताची वाफ आली की ते बाहेर जाऊ नये म्हणून याला मी स्टीम करून ठेवलेलं आहे. मग नंतर ते व्यवस्थित झालं की त्याच्यावरती झाकणी काढायची, कोथिंबीर सर्व करायची आणि मग कोथिंबीर सोबत खायची. मग असं मस्त टेस्ट येते त्याच्यासोबत. तुम्ही दुसऱ्या पण ह्याच्यासोबत खाऊ शकता.